संजीवन समाधी आमची एकमेव आहे मच्छिंद्रनाथांची। या नाथांच्या पंढरीमध्ये नगरीमध्ये आलेले राज्याचे बाहुबली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय पंकजाताई मुंडे साहेब, तसेच आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप ते नाही आले, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड आणि हरिभक्तपरायण महंत मधुकर शास्त्री महाराज, बबन महाराज बहिरवाल, लक्ष्मण मेंगडे महाराज बंकट स्वामी संस्थान, विवेकानंद शास्त्री सिद्धेश्वर संस्थान, जनार्दन स्वामी मच्छिंद्रनाथ संस्थान, रामकृष्ण रणदिवे बापू महाराज, विठ्ठलगड पाटोदा मंदार महाराज, श्रीराम देवस्थान दादेगाव, गुरुवारी अशोकनाथ पालवे महाराज गोरक्षनाथ अस्थाना, मस्तनाथ महाराज नालेगाव अहिल्यानगर, ट्रस्टचे अध्यक्ष चितळे सर, सचिव बाबासाहेब मस्के, विश्वस्त साहेबराव मस्के, सरपंच शशिकला चंदनशिव, हरिभक्तपरायण अशोक महाराज भोसले आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सचिव विश्वस्त, सर्व विश्वस्त ताठे पाटील असतील, आमचा बाबासाहेब मस्के असेल, दुर्दैवानं आमचा अनिल आमच्यामध्ये आज राहिला नाही, परंतु लोखंडे असतील, नवनाथ मस्के असतील, हे सर्वजण आम्ही साहेब इथं 2007 ला आलतो साहेब ते महत्वाचं काम आहे बरं का साहेब, मंदार महाराजांचं महत्वाचं काम सांगा तर 2007 ला आलतो, फक्त एक पोतड्याचं हॉटेल होतं। आज हे जे सगळं उभं राहिलेले ते विश्वस्त मंडळांनी अतिशय आम्ही चांगलं काम केलं। महाराज मार्ग दाखवला, आमच्या जगताप महाराजांनी हा मार्ग दाखवला। आदरणीय म्हणजे आमचे मधुकर शास्त्री महाराज याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, शिवाजी महाराजांचा वाटा आहे आणि मेंगडे महाराज आम्ही कधी बोलवलं तरी इथं आलेले, परंतु सर्व महाराजांनी फार चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला दिला। मला साहेबांना एकच विनंती करायची, साहेब तुम्ही गिरीश महाजन साहेबांना सांगून जवळपास 22 कोटी रुपये इथं दिले। 22 कोटीचा एवढा उपयोग आम्ही केलेला आहे, एवढा सुंदर उपयोग केलेला आहे की 16 मीटरचा रस्ता केला, लोकांनी घरं पाडली साहेब, मंदिरं पाडली, अक्षरशः बौद्ध विहार आडवा तर बौद्ध विहार सुद्धा शिफ्ट केलं, एवढं लोकांनी ऐकलं। आणि आता आमची विनंती एकच आहे साहेब, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे, पण या गडावरती तुमचा हात असणं गरजेचं आहे। शेवटी राजाचा हात म्हणजे काय, राजा बोलेन दल हाले, आमचा दल जे आहे ते तुमच्यावरतीच हालणार आहे। आणि कोविड कालावधीत साहेब महाराष्ट्रातलं कुठलंच देवस्थान पुढे आलं नाही। आम्ही 13 हॉस्पिटल आणि 35 ते कोविड सेंटर उभे केले, 35, आणि जवळपास आम्ही इथे 1.5 ते 2 कोटी रुपये त्यावेळेस खर्च केला आणि लोक नीट केली साहेब। परिसरातले 35 आष्टी पाटोदा शिरूर मध्ये कोविड सेंटर उभे केले आणि 13 हॉस्पिटल उभे केले, सगळ्यांना जीव घातलं, पैसे सगळे भरले, शासनाने नंतर आमचे रिएम्बर्स करून दिले, पण अगोदर मात्र फक्त मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टने घातले। हे ट्रस्ट मोठं होत चाललंय साहेब, खूप मोठं होत चाललंय। आता एकच विनंती आहे, केंद्र सरकारच्या प्रसादालयामध्ये आम्हाला एवढा प्रस्ताव पाठवा। आणि आपण आज इथं पाय ठेवलेले आहेत, आपण ठेवले म्हणजे राजाने आज इथं पाय ठेवलेले आहेत। आम्हाला म्हणजे राजा म्हणजे जुना राजा नाही, मतपेटीतून आलेला, आणि यावेळेस मतपेटीतून इतका जोरात आलाय की 2/3 आलाय, बाकीच्यांनी गोधड्या घोंगड्या सगळं घेण्यासारखं झालंय साहेब। त्याच्यामुळं आमची विनंती आहे की आम्हाला एक 25 कोटी रुपयापर्यंतचा निधी, काही आमची कामं चालू आहे त्याच्यासाठी, शेवटी आपण जे द्याल ते मान्य,
पण एक 25 कोटी रुपये जर दिले, पर्यटनमधून द्या, कुठूनही द्या, आपण ज्या योजनेतून द्यायचे ते द्या, पण 25 कोटी रुपये द्या, एवढीच विनम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि कानिफनाथाचा आमचा रस्ता 7.5 मीटरचा करून द्या, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.